देवपूजा केलेला फायनल लुक कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज आहे सोमवार आणि आपण करतोय देवाची पूजा. आता आपल्याला देवाची पूजा करायची आहे. सगळं धुवून सर्व नीट चाललेलं करायचं आहे. देवाला लावायचं आहे, रांगोळी काढायची आहे. तर करूयात. रोज आपण फक्त देवाची पूजा करत असतो. तर आज मम्मी म्हणली की तू चांगली पूजा करते म्हणून आज माझ्याकडं हे काम दिलं होतं. तर मस्त घासलं, नंतर पुसून घेतलं. देवघराच्या खाली जी फळी आहे तीसुद्धा घासली. नंतर घासून नीट पुसली. नंतर प्रत्येक देव मस्त नीट घासून पुसून ठेवले सगळे देव. नंतर देवहारात कपडा आतरून सगळे जिथं तिथं लावले मस्त. त्यांना कपडे घालून, हार घालून, हळदी कुंकू लावून, नंतर रांगोळी काढली. नंतर दिवा ते लावला, दिवा अगरबत्ती लावली. नंतर कापूर जाळला. तर आम्ही अशा पद्धतीने करतो देवपूजा. आज ह्या देवपूजात मात्र फुलांची कमी होते. फायनल लुकमध्ये दिसेल तुम्हाला पुढे. आणखीन थोड्या दिवसांनी हेअर ऑइलची सुद्धा रेसिपी येणार आहे. तुम्ही मास्कला खूप प्रतिसाद दिला तसा हेअर ऑइलला सुद्धा नक्की द्या. तर आपण एक एक पद्धतीने सर्व म्हणजे मी जे फॉलो करते ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणजे फेस वॉश असेल किंवा हेअर ऑइल असेल, नाईट क्रीम असेल, असं काय जे मी म्हणजे मला जे चांगलं वाटतं असं नॅचरली ते. आणि तुम्हाला आणखी एक वर्क फ्रॉम होम याचीही माहिती द्यायची आहे. ती पुढील ब्लॉगमध्ये नक्की आणणार आहे. तर तो ब्लॉग बघायला विसरू नका. हेअर मास्कला जसा प्रतिसाद दिला तसाच माझ्या इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओला तसाच प्रतिसाद. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. देवपूजाचा फायनल लुक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आमच्या दारात जी देवी आहे तिचं आपण पूजा केली ते पण आहे याच्यामध्ये. देवपूजा झाल्यानंतर सर्व घरातलं काम आवरलं. तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये माझे म्हणजे घरातले काम करताना व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघू शकता. तर त्याप्रमाणे रोजच्या रुटीनप्रमाणे सर्व घरं आवरले, झाडले, पुसते, स्वयंपाक केला, जेवण केलं, कपडे धुतले, भांडे घासले, दुर्वाला आंघोळ घातली. नंतर पिको म्हणजे वरलाक जो असतो तो केला. नंतर स्वतःला थोडंसं आवरलं आणि अंग टाकलं की तितक्या दुर्वाच्या पप्पाचा फोन आला आणि त्यांना बोलत बसलो आम्ही. बापले किती बघा कसं असतं. किती म्हणजे किती लहान असली तरी पण माझी 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 असं करतात. नंतर सोडून जातात म्हणजे ती पद्धतच आहे की मुलगी मोठी झाल्यावर लग्न करणं. ते जसं आमच्या आईवडिलांनी आमचं केलं त्याप्रमाणे. तर आणखीन तुम्हाला माझ्या ब्लॉग चॅनलवर कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी तसे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल नक्की. हा आहे आपला देवपूजा केल्यानंतरचा पूर्ण लुक. त्यात कमी आहे तर ती फक्त फुलांची. तर ते नंतर आणायला लावले होते मी. माझा अवतार बघू शकतो तुम्ही. फक्त काम करताना आणखीन पाऊस संपलेलं नाही. दुर्वाच्या पप्पाला बोलल्यानंतर ब्लाऊज कट केल्यानंतर ते मला शिवायचं होतं. ब्लाऊज कट केल्यानंतर आम्ही गेलो संक्रांत बघायला. संक्रांत पाहिली, साडी बघितली त्यांची, म्हणजे काय काय देतात ते बघितलं. मला पण आलं 2 वर्षात रिंकूला पण अशीच घेतली त्या दिवशी. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा बघायला घेतली साडी, फळं, हळदी कुंकू याप्रमाणे सगळं आणतात. नंतर वरण भात केला. असा होता आजचा दिवस. बाय बाय.